हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तो क्षण आला आहे, आता निघालो आहे आपण उज्जैनला जाण्यासाठी. आणि तुम्हाला काय सांगू, कसा आनंद होतो एक नंबर. म्हणजे आता सकाळचे वाजलेत 4:48. खरं तर 4 वाजता निघायचं होतं, पण आता 4:48 झाले. ठीक आहे, म्हणजे इतका उशीर चालतो म्हणा, इतका काही नाही. सगळं बॅग वगैरे लोड करस्तोवर एकदम फुल्ली लोडेड गाडी आहे आज, म्हणजे काही वादच नाही त्याच्यात. तर आपण आलेलो आहे आत्ता भोसरीच्या इथे आणि 5:30 वाजलेले आहेत. बऱ्यापैकी मस्त आता डिस्टन्स कव्हर करायला आपण एकदा सिटीतून बाहेर पडलं ना, एकदम असं सुरळीत रस्ते होऊन जातील, काही विषय नाही. अख्खी बाईक अशी लोडेड आहे, त्यात आम्ही दोघंही 80-80 किलोचे. अशी गाडी स्टेबल झाली आहे ना. फक्त एकच चिंता आहे की ते स्ट्रॅप्स वगैरे, मी असं पहिल्यांदाच ते बॅग्स वगैरे लावलेत, तर स्ट्रॅप्स वगैरे कसं असेल, काय नीट बसलेत काय, ते एकदा फक्त मध्ये जाऊन कुठेतरी चेक करावं लागेल बस. बाकी तर सर्व नीट चालू आहे. सिटीत आहे तोपर्यंत जरा आरामशीरच चालवावी लागेल. मध्ये स्पीड ब्रेकर खड्डे वगैरे येतात. एकदा हायवेला लागल्यावर काही नाही, एकदा आरामशीर क्रूज करूया आपण. ठीक आहे, तर मला असं वाटतं आता हायवेलाच डायरेक्ट व्हिडिओ चालू करून टाकू, कारण की आता अंधार पण आहे आणि काय असं शूट करण्यामध्ये पण अर्थ नाही आहे. तर हायवेलाच भेटूया डायरेक्ट. ठीक आहे, बस बस बस. तर मस्तपैकी असा उजेड झालेला आहे, सनराईज झालेला आहे, काय व्ह्यू दिसत आहेत जबरदस्त. आणि आपण एकदम क्रूज करत चाललोय. आत्ताच पेट्रोल भरले, पूर्ण टाकी केलेली आहे. रस्ता जबरदस्त आहे. हां हो, व्ह्यू बघा मित्रांनो, काय भारी सनराईज होतोय मस्त. सकाळी येण्याचा हा एक फायदा असतो, काय भारी म्हणजे सनराईज जो बघायला भेटतोय ना, आणि तिथे असं धुकं पसरलंय मस्त. काय नजारे आहेत यार, जबरदस्त मस्त. एक नंबर वातावरण झालेलं आहे. तर आजच्या दिवसाचा पहिला टोल नाका आलेला आहे. बाईकला तर टोल नसतो म्हणून ठीक आहे. तर आजच्या दिवसाचा दुसरा टोल नाका आलेला आहे. आपण 150 ते 160 किलोमीटरच्या आसपास पुढे आलेलो आहे. अजून 450 किलोमीटर दाखवत आहे बाकी. आता टाईम झाला आहे 7:30. 8 वाजेपर्यंत जेवढं लांब जाता येईल तेवढं जाऊ, त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊ.
तर आत्ता गाडीबरोबर एक विषय झाला होता. मी काल रात्री ज्यावेळेस चेन टाईट करत होतो त्यावेळेस ते मला अंदाज नाही आला आणि खूप जास्तच जरा टाईट झाली. तर त्यामुळे इतकं जास्त मला हेवी जाणवत होती गाडी चालवायला. आणि असं आहे की मी 5 ते 6,000 RPMच्या पुढं गेलो तर अख्ख्या फूडपॅकवर व्हायब्रेशन्स नुसते. तर वैताग आला होता. आणि आत्ता एका टर्नवर मी गाडी जरा स्लो केली तर ते डायरेक्ट बंद पडली आणि चालूच होत नव्हती. कदाचित त्या खूप जास्त चेन टाईट केल्यामुळे गाडीवर खूप लोड आला होता. तर आता जरा मी ते एक तिथं आम्हाला काका भेटले तर त्यांच्याकडून 22 नंबरचा स्पॅनर घेतला आणि चेन जरा लूज केली. तर आता जरा मला एकदम स्मूथ वाटतंय. तर हे असं काही होऊ शकतं ट्रिपमध्ये, म्हणजे काय जरा थोडंसं हलगर्जीपणा झाला की असं काही होऊ शकतं. तर ठीक आहे म्हणा, काय यातच तर मजा आहे. म्हणजे एकदम नॉर्मल फक्त रस्ते कापण्यामध्ये काय मजा आहे. असं काहीतरी झालं थोडंफार लक्षात राहण्यासारखी गोष्टी तर मजा येते. गुगल मॅप्सला फॉलो करत करत आपण असल्या भंगार रस्त्यावर आलो आहे ना. ह्या रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे आहेत. इतकी ॲव्हरेज स्पीड कमी करून टाकली ना आपली या रस्त्यांनी. मूडच खराब झाला या रस्त्यांमुळे. किती वेळ आहे अजून काय माहिती हा रस्ता. आपण चांदवड आत्ताच नुकतंच सोडलं आणि हायवेला लागलो आहे. आत्ता जरा चांगलं वाटतंय, नाहीतर लगभग मागचे एक 70 किलोमीटरपर्यंत आपण फक्त गावातल्या कच्च्या रस्त्यावरून आलेलो आहे. त्याच्यामुळे इतक्या वेळाने आत्ता हायवे लागलेला आहे. आत्ता चांगलं वाटायला लागलं जरा. तिकडे एक बुरुज आहे असा एकदम आणि त्याच्यावर एक मंदिर आहे. कसलं खतरनाक, कसं बांधलं असेल ते. पहिल्याची लोक डेंजर होती बाबा, काही पण करायची. जत्रा वगैरे आहे का कसली. अजून धुळ्याला 90 किलोमीटर बाकी आहेत. आणि आपण नाश्ता नाही केलाय तर जर एखादी चांगली जागा भेटली नाश्त्याची तर थांबून नाश्ता करूया. तर आपण नाश्त्याला थांबलो इथे. नाश्ता करून निघूया पडले. इथे नाश्ता करायला थांबलो होतो. सगळी गाडीच्या बाजूला जमा झालते. ते क्युरियस होते पण मला तर असं जरा भीती वाटत होती, कारण की माझं सगळं बॅग वगैरे सगळं गाडीलाच होतं. तर जाऊन थांबलो तिकडे. ठीक आहे, पण भारी वाटतं असं, म्हणजे लोक अप्रिशिएट ज्यावेळेस करतात ना, भारी वाटतं. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता 10:30 वाजलेत आणि अजून 340 किलोमीटर बाकी आहे आपलं. तर आता डायरेक्ट 1 वाजता वगैरेच ब्रेक घेऊया. तर हा बघा आजचा सेटअप असा आहे. पूर्ण सर्व ॲक्सेसरीज लावलेली. मी टँक बॅग घेतलेली, फ्लाय वायटेरा फ्लायची, परत डर्ट सॅक फ्रॉगमॅनचे क्रॅश बार बॅग्स आहेत,
कॉन्डोर 2 अप, हे पण वायदेराचे सॅडल्सचे आहे. JB रेसिंग बॅनिजो स्टॉप्सचे टॉप बॉक्स आहे. आणि आज हे एक ॲडिशन केलं आहे, प्रोस्पेक्टचे विंडशील्ड एक्सटेंडर लावलेलं आहे. तर बऱ्यापैकी सर्व सामान वगैरे तर एकदम नीट बसलेलं आहे, काहीच टेन्शन नाही आहे, बांधलेलं त्याला सर्व नीट एकदम. आणि आज इथे थांबलो आपण, बाबा रामदेव राजस्थानी ढाबा, इथे थांबलो आहे. तर ड्रिंक्स थोडंसं पिईल, काहीतरी ताक वगैरे, आणि इथेच थोडासा आराम करेल. ऊन खूप वाढलेलं आहे ॲक्च्युली. किल्ला आहे समोर, तर त्या किल्ल्याचं नाव कुणाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धुळ्याच्या जवळ आहे आम्ही, एक 10 किलोमीटर आहे अजून इथून धुळे. तर कुणाला माहिती असेल तो किल्ला कोणता आहे तर सांगा. फायनली आपण महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आलेलो आहे. आता जस्ट नाव इथून समोरून आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री मारणार आहे आपण. इथून चालू झालेलं आहे मध्य प्रदेश. वी आर ऑफिशियली इन मध्य प्रदेश. आता इथून इंदोर राहिलेले लगभग 170 किलोमीटर, आणि विजयपूर जिथे आपल्याला आज जायचं आहे तर ते राहिलेले 188 किलोमीटर. तर मध्य प्रदेशमधला हा आपला पहिला टोल नाका आहे. आत्तापर्यंत टोटल आपल्या ट्रिपमध्ये झाले 6. पुण्यापासून निघालो आहे तेव्हापासून 6 टोल आलेले आहेत. या ट्रिपचे आपले होत आलेत 500 किलोमीटर कंप्लीट. 499.1 झालेलं आहे. आणि आपण आत्ता वाजलेले आहेत 3:54, 4 वाजत आलेले आहेत. आणि आपल्याला अजून इंदोर आहे फक्त 100 किलोमीटर. आपल्याला जिथं जायचं आहे विजयनगर, त्याचं एक्झॅक्ट किलोमीटर शिल्लक आहे 132. आणि टेम्परेचर लगभग 38-39 डिग्रीच्या आसपास झालेलं आहे. टेम्परेचर तर खूप आहे, पण कसं आपली जरा गाडी स्पीडमध्ये चालली आहे त्यामुळे जरा हवा येते तर बिअरेबल आहे, म्हणजे सहन करू शकतो. पण आयडियल कंडिशन नाही आहे ही बाहेर निघण्यासाठी. तर तुम्हाला जर उज्जैनला वगैरे यायचं असेल तर एप्रिलच्या आधीच या. फेब्रुवारी जानेवारी असं आलं तरी चालेल, किंवा डिसेंबरच्या आसपास. पण उन्हाळ्यामध्ये जरा टाळणंच बरं योग्य असेल. 500 किलोमीटर कंप्लीट झालेले आपल्या या ट्रिपचं. जबरदस्त. काय रोड आहेत MP चे, काय एक खड्डा नाही आहे इथे, एक खड्डा नाही. कंटिन्यू आम्ही चालत चाललोय आरामशीर. थर्ड फ्यूल अपसाठी आलोय आपण. पण आपल्या लगभग 8व्या टोल प्लाझाशी इथं आलो आहे. आणि इंदोरपासून हा फक्त आता 15 किलोमीटर लांब आहे. आपण एक अर्धा तासामध्ये आपल्या जिथे जायचं होतं त्या लोकेशनला पोहोचून जाईल. इंदोरमध्ये गेल्यावर थोडीशी गर्दी लागू शकते. आणि तिथे आम्ही ॲक्च्युली यावेळेस असं केलं की रूम वगैरे काय बुक नाही केलेलं आहे. तर आमचा प्लॅन असा होता की एकतर उज्जैनला जावं का इंदोरला जावं. तर सिच्युएशननुसार आम्ही प्लॅन चेंज करणार होतो. तर आत्ता तर असं ठरलं आहे की इंदोरलाच जायचं आहे. तर तिथे गेल्यावरच डायरेक्ट रूम बुक करायला तिथे भेटून जाईल. खूप सारे रूम अवेलेबल असतात. तर विजयनगर म्हणून एक जागा आहे जी की बेसिकली एक सिटी सेंटरसारखंच आहे ते. तर तिथेच बुक करेल सर्व रूम वगैरे तिथे बुक करेल. आणि एक साथ 3 दिवसाचेच करून टाकेल. 3 दिवस तिथेच राहील. तिथूनच जे काही आजूबाजूचे सर्व तिथं राहूनच एक्सप्लोअर करेल बाकीचा एरिया सर्व. उज्जैनला पण तिथे राहूनच जाईल. वी आर ऑफिशियली इन द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया, इंदौर. अजून 10 किलोमीटर राहिले आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायला, विजयनगरला. तिथे जाऊन रूम बुक करेल.
आलो आहे न्यू सुंदर हॉटेलमध्ये, इंदोरमध्ये असे भेटलं आम्हाला. आले आम्ही 7 वाजता वगैरे पोहोचलो आणि हॉटेल शोधत बसलो आम्ही. पहिले बुकिंग नव्हती केली, आमचा काय प्लॅन फिक्स नव्हता उज्जैनला जायचं का इथेच राहायचं ते. तर आता इंदोरलाच राहिलो आणि रूम वगैरे बुक केली. तर तोपर्यंत आता 8 वाजले म्हणजे. पण ठीक आहे रूम अशी आहे. सगळं छोटीच रूम आहे तसं, पण 3 दिवसांसाठी घेऊन टाकली. आता निघालोय 56 दुकानला. तिकडचा सीन दाखवतो आता बाकीचे. 56 दुकान ना. हां काय खायचं आहे तिथंच गेल्यावर बघू काय विषय. आणि काय मस्करी. लॉक लावायला जमत नाही तुला. हां अशी कशी गती आली तुम्ही. इंदोर Black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. तर चालतं. काय घ्यायचं बंद तर होत आलंय. हां नाही चालू होते आत्ता. हां त्याचे आत्ताचं टायमिंग आहे, तर नंतर रात्रभर चालतं आहे 2-3 वाजेपर्यंत. नॅचरल्स आईस बॉल. अरे हे FC रोड अरे FC रोड आहे, दुसरं काय नाही. आणि फक्त मला असं वाटतं फक्त 56 नाही आहेत, जास्त असतील दुकानामध्ये. नाही नंबर लिहिला आहे बरं. हे कुल्हड पिझ्झा काहीतरी वेगळं वाटतंय. कुल्हड पिझ्झा हां झालं संपलं ना. लास्ट आलं दुकान. तू सांग. तर आपण घेतलं मोमो आणि काय ते पनीर शॉर्मा रोल. पनीर शॉर्मा रोल 56 दुकानमध्ये. बघू आता कशी टेस्ट आहे. तर आपण फिरतोय इंदोरच्या रस्त्यांवर रात्रीचे 11 वाजता. फेमस सँडविच घेतलेलं आहे आपण. एक फेमस सँडविच घेतलेले आहे. कुठलं हे मधुराम्स जम्बो सँडविच. आणि आपण आता हॉटेलवर जाऊन खाणार ते. आणि ते इतकं जास्त आहे, आम्हाला वाटलं छोटंसं येईल ते, पण आम्ही जम्बो शब्दाला अंडर एस्टिमेट केले. तर बघूयात किती खातोय आणि किती फेकतोय ते. फेकणार तर नाही म्हणा, खाणार. तर हा आहे जम्बो सँडविच आणि हा माणूस हा एकटाच खाणार आहे.